मुंबईतील गोरेगाव पश्चिम भागात बांगूनगरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे। दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका पतीने पत्नीची गळा दाबून निर्गुण हत्या केली। ही धक्कादायक घटना सोमवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली असून बांगूनगर पोलिसांनी अवघ्या 2 तासात आरोपीला अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव वसीम रफिक शेख असून तो पत्नी गोशिया आणि 2 मुलांसह गोरेगाव पश्चिम येथे राहत होता। वसीमला दारूचं व्यसन असून याच कारणावरून त्याच्या पत्नीशी नेहमीच वाद व्हायचा अशी माहिती समोर आली आहे। सकाळी वसीमनं गोशियाकडे दारूसाठी पैसे मागितले होते, मात्र तिने देण्यास नकार केला। रागाच्या भरात दोघांमध्ये जोरदार वाद झाला। हा वाद इतका वाढला की वसीमने दोन्ही मुलांसमोरच पत्नीची गळा दाबून हत्या केली। हत्या केल्यानंतर वसीमने स्वतःच्या सासूला फोन करून माहिती दिली आणि मोबाईल बंद करून घटनास्थळावरून प्रसार झाला। माहिती मिळताच बांगूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। गोशियाच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे। केवळ 2 तासात पोलिसांनी वसीमला राम मंदिर रेल्वे स्थानकात जवळून अटक केली। चौकशी दरम्यान वसीमने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास बांगूनगर पोलीस करत आहेत। अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र। पहा जागृत, रहा जागृत। जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।